मी तुम्हाला एवढ्यात लांबून सांगायला आलोय की शेवटी पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक 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 जणांचे अपराध, अनेक जणांच्या चुका ह्या आपल्या पोटामध्ये घेतल्या. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा चुकला. साहेब एवढे मोठ्या मनाचे माणसं आहेत की साहेबांनी मला राजकारणामध्ये सगळं काही दिलं, पण मी त्यांचा पक्ष सोडला. त्यांचा पक्ष सोडल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर मी मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो. मला सांगताना असा आनंद वाटतो की आपल्याला सुद्धा एखाद्या माणसानं डावललं तर आपण सुद्धा तिरस्कारनं बघतो. साहेब म्हटले ये. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. म्हटलं साहेब माझ्या मुलाचं लग्न आहे. 1 फेब्रुवारी होती. त्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प होता. मला अपेक्षित नव्हतं की साहेब महाबळेश्वरला माझ्या मुलाच्या लग्नाला येतील. साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि आपण किती छोटे आहोत आणि साहेब किती विशाल मनाचे आहेत, किती मोठ्या मनाचे आहेत याची उंची मला मोजता आली नाही, पण मला जाणीव झाली. मी भर लग्न मंडपात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, भर मंडपात, आणि साहेबांना सांगितलं साहेब चुकलो मी. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. साहेब मी चुकलो. आज हे सांगताना राजकीय दृष्ट्या माझ्या अडचणीचं आहे, पण सत्य बोलताना भास्कर जाधव कधी मागं पुढे बघत नाही. मला साहेबांच्या समोर हे सांगितलं पाहिजे की साहेब मी चुकलो. साहेबांनी दोन हाताने मला धडकनवरती उचललं आणि म्हणाले पुन्हा असं कधी बोलायचं नाही. असे हा मोठ्या मनाचे साहेब. माझ्यासारख्यांचे अनेकांचे अपराध त्यांनी पोटामध्ये घातलेत. अनेकांकरता आयुष्यातली 70 वर्ष या माणसानं वेचलेली आहेत. मित्रांनो, उन वाकडं वागू नका.